येथील रहिवासी अमृता संदीप शिंदे वय 35 वर्षे राहणार गरिबी हटाव झोपडपट्टी सोलापूर यांना जातीवाचक शिवीगाळ करून खून केल्याप्रकरणीच्या गुन्ह्यात अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्री जयदीप मोहिते यांनी आरोपीचा जामीन मंजूर केला। या थोडक्यात हकीकत अशी की दिनांक 17 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी प्रतिमा शंके या घरासमोर रस्त्यावर उभे असताना त्यांना मोठमोठ्याने भांडण्याचा आवाज येत होता। गरिबी हटाव झोपडपट्टी नंबर 1 संघर्ष तरुण मंडळाच्या पुढे आकाश तुळजाराम बलरामवाले, नवल करे, अमृता संदीप शिंदे, लक्ष्मी आकाश बलरामवाले हे फिर्यादीचे पती यतिराज शंके यास हाताने व लाथाबुक्याने मारहाण करत होते। त्यावेळी आकाश बलरामवाले हा पळून जाऊन त्याच्या घरातील कुऱ्हाड घेऊन आला व यतिराज शंके याच्या डोक्यात पाठीमागून कुऱ्हाडीने वार केला। त्यामुळे फिर्यादी यांचे पती यांचा मृत्यू झाला अशा आशयाची फिर्याद मयत यतिराज शंके यांच्या पत्नीने विजापूर नाका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला। दिनांक 28 डिसेंबर 2025 रोजी अमृता संदीप शिंदे यांना अटक झाली होती। आरोपीने सोलापूर येथील सत्र न्यायालयात जामीन मिळण्यासाठी अर्ज केला होता। त्याची सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश जयदीप मोहिते यांच्या न्यायालयासमोर झाली। या कामी फिर्यादीच्या वकिलांनी प्रतिज्ञापत्र दाखल करून जामीन अर्जास तीव्र विरोध केला होता। तथापि आरोपीच्या वकिलांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीस जामिनावर सोडण्याचा आदेश पारित केला। सदर कामी आरोपीतर्फे ॲडव्होकेट विश्वास शिंदे व ॲडव्होकेट गुरुदत्त बोरगावकर यांनी तर सरकारतर्फे ॲडव्होकेट दत्ता पवार यांनी काम पाहिले।